हॅलो फ्रेंड्स, टिफिन रेसिपी सीरीजमधला हा आपला 6वा आणि शेवटचा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये आपण पालक आणि बटाट्याची मिक्स भाजी बघणार आहोत। सगळ्यांनाही आवडेल अशी ही रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे एक बटाटा घ्यायचा आहे, त्याची साल काढून असा बारीक चिरून घ्यायचा आहे। या बटाट्याचे पातळ पातळ काप करायचेत, जेणेकरून हा बटाटा भाजीमध्ये कच्चा राहणार नाही। आता आपण पालकची भाजी जी असते ती निवडून घ्यायची आहे आणि 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। भाजी धुवून घेतल्यानंतर आता आपण ही भाजी अशा प्रकारे बारीक बारीक चिरून घेणार आहोत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही सगळी भाजी मी ते चिरून घेतलेली आहे। आता गॅसवर कढई ठेवूया। कढईमध्ये 1 ते 2 चमचे तेल घेऊया। तेल तापले की त्यामध्ये मोहरी, जिरे आणि कढीपत्ता यांची फोडणी घालून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घेणार आहोत। हा कांदाही तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजून झाला की यामध्ये चिरून घेतलेले बटाटा घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे या मिठाचे पाणी सुटेल आणि त्यामध्ये हा बटाटा छान भाजून निघेल, कच्चा राहणार नाही। त्यानंतर थोडीशी कढईमध्ये जागा करून तेलामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या बारीक चिरून अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत। त्याने ही भाजी टेस्टी होते। त्यानंतर आपण घेणार आहोत काही सुके मसाले। त्यामध्ये मी थोडी हळद, आपली भाजीची नेहमीची जी चटणी असते ती चटणी आणि थोडा गरम मसाला घालून घेतलेला आहे। हा मसाला तेलामध्ये छान भाजून घेऊयात। आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली पालकची भाजी घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं आपण चवीपुरतं मीठ घालूया। मीठ थोडंच घालायचं आहे, कारण बटाटा भाजतानाही आपण यामध्ये मीठ घातलेलं होतं। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर 4 ते 5 मिनिट बारीक आचेवर ठेवून ही भाजी शिजून देऊयात। 4 ते 5 मिनिट झाल्यानंतर आपण चेक करूया। भाजी आपली व्यवस्थित तयार झालेली आहे। ही तुम्ही टिफिनमध्ये सर्व करू शकता। आता आपण गॅस बंद करूया आणि टिफिनमध्ये भाजी सर्व करूया। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा प्रकारच्या नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला नक्की भेट देत जावा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।